संपूर्ण देशाचे लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागणार आहेत आणि या मतमोजणीला आता फक्त 7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातही 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे आणि याची जय्यत तयारी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकता की आपल्या समोर उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। हे MIT कॉलेजची फूड अँड टेक्नॉलॉजीची इमारत आहे आणि यामध्येच सगळे जे EVM आहे ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि इथेच मतमोजणीसुद्धा केली जाणार आहे। मतमोजणीसाठीची बॅरिगेटिंग असेल किंवा इतर तयारी जी आहे ते सध्या प्रशासनाकडून सुरू झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। समोरच्या बाजूला जर आतमध्ये बघितलं तर काही पडदे खुर्च्या सुद्धा लावण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याच ठिकाणी दिवसभर मतमोजणी जी आहे ती होणार आहे। सगळ्या उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतपेट्यामध्ये कैद झालेलं आहे आणि याच ज्या EVM मशीन्स आहेत त्या 4 जून रोजी काढल्या जाणार आहेत आणि त्याची मोजणी केली जाणार आहे। त्यामुळे 4 जून रोजी कोण निवडून येईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आता 7 दिवस मतमोजणीला बाकी आहेत। तुर्तास मात्र या मतमोजणीच्यासाठीची तयारी जी आहे ती सध्या या सेंटरवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।